गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. आपलं कसं असतं, आपल्याला रोज सकाळी उठल्यापासून बरीच अशी कामे करावी लागतात. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण बरेच कामे करतो आणि तरीसुद्धा संध्याकाळचा वेळ होते तरी पण आपली कामे कधी काही संपत नाही. तर मी आता माझ्या दिवसाची सुरुवात अर्धा तास ही लवकर केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेवर मी उठत होते तर त्याच्या अर्धा तास आधी मी आता उठते आणि या 20 मिनिटामध्ये मी स्वतःसाठी वेळ देते. आता दिवसाची सुरुवात जर लवकर झाली तर आपण ज्या गोष्टी रोज स्किप करत असतो तर त्या गोष्टी आपण करू शकतो आणि ॲट दी एंड आपल्याला असं वाटेल की आपण दिवसातून 20 मिनिट जास्त जगलेलो आहे. आजचा फर्स्ट डे आहे की मी आज वॉक करायला गेलेली आहे बाहेर. तशी मी जनरली घरी एक्सरसाइज करत होते, बट आता काय झालेलं आहे की एक्सरसाइज या टोटली बंद झालेल्या आहे आणि चहा तर मी दोन्ही पण टाईम घेते आणि ॲक्च्युली गोड पण खूप जास्त खाण्यात येत आहे आणि त्याचाच इफेक्ट थोडा का होईना मला जाणवत आहे. वजन आपलं वाढायच्या आधी जर आपण कंट्रोल करण्यासाठी जर काही गोष्टी करू शकू तर खूप काही असे एफर्ट्स मी घेत नाही आहे की खूप जास्त असे एक्सरसाइज किंवा मग जे वाटेल त्या एक्सरसाइज आपण 2-3 करू शकतो. तर मी रोज सकाळी आता वॉकसाठी जात आहे. आजचा हा फर्स्टच डे आहे माझा आणि ही जर सवय मी कंटिन्यू 21 दिवस केली, कारण असं सायन्समध्ये म्हणतात की 21 दिवस जर आपण कोणतीही गोष्ट केली तर त्याची हॅबिट आपल्याला लागते. तर 21 दिवस मी ही गोष्ट नक्कीच फॉलो करणार आहे, जेणेकरून मलासुद्धा त्याची सवय होऊन जाणार. आणि वॉकिंगवरून आल्यानंतर मी चहा वगैरे घेतला. सकाळचा चहा मात्र तेवढा मी घेते आणि थोडं आपल्याला फ्रेश होण्यासाठी मस्त कोमट पाणी घेतलं. कोमट पाणीसुद्धा माझं 15-20 दिवसापासून स्किप झालेलं होतं, बट आता मी ते सुद्धा पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो जो वेळ होता तो स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी निवांत असा वेळ होता, कारण त्या वेळेमध्ये आपल्याला काहीही डिस्टर्बन्स नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला छान असं शांत फील होतं. आपलं जे माइंड आहे ते फ्रेश होतं दिवसभरासाठी. त्याच्यामुळं निवांत अशी बसून स्वतःला वेळ देऊन मस्त छान चहा वगैरे पाणी वगैरे मी पिऊन घेतलं. सगळं काही होऊन जातं, सगळ्या गोष्टी आपण नीट मॅनेज करतो, पण स्वतःसाठी जो वेळ असतो, स्वतःची जो टेक केअर करण्याचा जो वेळ असतो, तिथे आपण कुठेतरी कमी पडतो. ते गोष्ट आपण खूप फास्ट करतो, स्वतःसाठी तेवढा वेळ देत नाही. मग ते केसांना तेल लावणे असो किंवा आपली अंघोळ असो आणि बऱ्याच अशा गोष्टी. आता आपण काय करतो की मुलांना फर्स्ट प्रायोरिटी देतो किंवा घरातल्या ज्या कामांना आहे, वेगवेगळ्या गोष्टींना पहिले प्रायोरिटी देतो आणि आपल्याला तेवढी प्रायोरिटी आपण देत नाही. त्याच्यामुळे हे सगळं होतं. आपण जर स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी दिली तर मुलंसुद्धा त्यांच्या गोष्टी शिकून जातात. आपल्याला बघूनच त्या ते पण शिकतात, आपल्यावरती डिपेंड राहत नाही. स्वतःची टेक केअर करणं त्यांना जमतं आणि तेवढं आपलं जे काम आहे ते कमी होतं. आता स्वतःची टेक केअर करणं म्हणजे काय, तर केसांना छान मस्त मालिश करून घेणे निवांत असा वेळ काढून, आणि आपला जो फेस आहे तर त्याचीसुद्धा आपण केअर करू शकतो. साधं क्लीनअप आपण घरी करू शकतो, कारण मला माहिती आहे, मीही तुमच्यासारखीच आहे. मी सुद्धा पार्लरमध्ये जाऊन एवढं क्लीनअप मंथली वगैरे करत नाही, जनरली मी करतच नाही. आणि आपण म्हणूनच घरी या गोष्टी जर केल्या तर आपल्यालासुद्धा छान मस्त वाटतं. घरीच आपण एखादा छोटासा फेस पॅक बनवू शकतो किंवा मास्क वगैरे मिळतात बाहेरून आणून, ते सुद्धा आपण लावू शकतो. वीकमधून एकदा जरी आपण हे केलं तरी स्वतःसाठी काहीतरी केलं असं आपल्याला वाटेल. आपल्या रेग्युलर त्या कामामुळं काय होतं ना, की या ज्या गोष्टी या मागे राहून जातात आणि महिनाही निघतो, 2 महिनेसुद्धा निघतात, तरी आपण एक साधा फेस पॅकसुद्धा लावू शकत नाही, एक क्लीनअप आपण घरच्या घरी करू शकत नाही. आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा माझ्यासारख्याच आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा हे सर्व होत असेल, म्हणूनच मी करत आहे तर तुम्हीसुद्धा करायला स्टार्ट करा आणि तुम्हीसुद्धा तुमचं स्किन केअर करायला स्टार्ट करा. प्रत्येकाला सुंदर दिसणं आवडत असतं, प्रत्येकाला स्वतःसाठी जगणं आवडत असतं आणि असं जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार, कारण घरातले येऊन आपल्याला कोणीही म्हणणार नाही की तू हे कर. त्याच्यामुळं स्वतःला जर करायचं असेल तर ते स्वतःला सुरुवात करावी लागेल. आता या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण काही खूप असं आपल्यामध्ये काही इफेक्ट होणार नाही आहे, मला माहिती आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण दिवसभर फ्रेश राहू आणि या आपल्यावर डिपेंड असतं की आपण दिवसभर कसं राहायचं किंवा आपण प्रेझेंटेबल राहायचं की असंच राहायचं. आणि आपला जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हा सुद्धा या गोष्टीमुळे वाढतो.
आता तुम्हीसुद्धा हे अनुभवलं असेल. एखाद्या वेळेस जेव्हा आपण छान तयार होतो, रेडी होतो, तेव्हा आपणच स्वतःला मिररमध्ये पुन्हा-पुन्हा बघतो. तर का बघतो? कारण आपण छान मस्त रेडी झालेलो असतो. तर दिवसातून थोडं का होईना स्वतःसाठी वेळ देऊन जर आपण साधं स्किन केअर करून घेतलं, छान थोडं का होईना प्रेझेंटेबल राहिलो, तर आपण मिरर समोरून जाताना स्वतःलाच मिररमध्ये बघतो आणि आपल्याला छान वाटतं, फ्रेश फील होतं. आणि आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो, की नाही मी खरंच खूप छान दिसत आहे. आणि कोणी जरी आलं आपल्या घरामध्ये तरी पण आपला तो वरचुळा बांधलेला किंवा आपले केस अस्ताव्यस्त असं राहत नाही आणि आपल्याला छान कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि मस्त प्रोडक्टिव्ह राहिलो आपण दिवसभर तर आपण छान मस्त फ्रेशसुद्धा राहतो. आपण हायजीनसुद्धा मेंटेन केली पाहिजे. आपले जे नेल्स असतात हे वाढलेले असतात. आपल्याला स्वयंपाक करावा लागतो, आपल्याला मुलांना सांभाळावं लागते. त्याच्यामुळं ते सुद्धा वरच्यावर आपण कट केले पाहिजे. मुलांचे तर आपण करतोच, पण स्वतःकडे सुद्धा आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. बाहेरच्या सुंदरतेइतकी आतमधली सुंदरता तितकीच महत्त्वाची आहे आणि ती सुंदरता वाढवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी चेंज कराव्या लागते आपल्या डाएटमध्ये. आता इथे मी फ्रूट्स खात आहे. जनरली आपण काय करतो, की आपल्या कामाच्या गडबडीमध्ये नाश्ता, फ्रूट्स स्किप करतो आणि आपण आता फ्रूट्सच नाही किंवा एखादा ज्यूसच नाही, तर आपण दिवसभरामध्ये जे काही खातो त्याच्यामध्ये किती हेल्दी गोष्टी आपण खातो त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून बाहेरून जेवढी आपली सुंदरता दिसेल तेवढीच आतमधून सुद्धा ते टिकून राहिली पाहिजे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. कुणाला कुकिंग छान जमते किंवा कुकिंग छान आवडतं करायला. कुणाला झाडे लावायला आवडतात, तर कुणाला गाणी म्हणायला आवडतात, कुणाला डान्स करायला आवडतात. आता कामे तर रोजची असतात. आपलं लग्न झालं, आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या असतात. पण या सर्वांमध्ये आपण आपल्या ज्या आवडी आहेत त्या टाकून द्यायच्या नाही. आपण त्या जपल्या पाहिजे आणि यासाठी आपण दिवसातून किमान अर्धा तास तरी काढू शकतो. मला गार्डनिंग खूप आवडतं. मला झाडे लावायला खूप आवडतात आणि माझं जे स्पेशलायझेशन आहे एज्युकेशनमध्ये ते सुद्धा बॉटनीच आहे, म्हणजेच प्लांटचंच आहे. आणि म्हणूनच मी छोटे-छोटे बदल घरामध्ये करत असते. छोटे-छोटे कटिंग्स मी लावत असते आणि त्या कटिंग्सकडे बघून मला वेगळाच आनंद होतो आणि काहीतरी मी केलं आहे असं मला वाटतं. आता मला दिवसभर कितीही कामे असली तरीसुद्धा मला जर कोणी झाडे लावायला लावलं किंवा एखादी कटिंग्स दिली तर मी कधीच दमत नाही. मला त्याच्यामध्ये जास्त आनंद होतो. मी एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये, माझ्या लाईफमध्ये नक्कीच अनुभवली आहे. लोकांशी गप्पा मारून, लोकांमध्ये कनेक्ट होऊन किंवा लोकांना आपलंसं करून खूप जास्त तेवढ्यापुरता आनंद होतो. बट तेच लोकं मग नंतर त्रास देऊन जातात आणि आपलं जे माइंड आहे ते डिस्टर्ब होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्या आवडीनिवडी जपल्या, छोट्या-छोट्या गोष्टी आपण केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आनंद होतो. त्याच्यामुळं आपण आपल्या हॅबिट या जपल्या पाहिजे. आता हे जे दाखवत आहे मी मनी प्लांट, तर ही छोटूशी कटिंग मी एका काकूकडून आणलेली होती आणि त्याच्याच मी खूप सगळ्या घरामध्ये मनी प्लांटच्या कटिंग बनवलेल्या आहे आणि हे करताना मला खूप जास्त आनंद होतो. निगेटिव्ह लोकांमध्ये राहण्यापेक्षा, त्यांच्या गोष्टी आपण आपल्यात आत्मसात करण्यापेक्षा जर आपण या गोष्टीवर जास्त फोकस केला, स्वतःसाठी वेळ दिला, स्वतः काही-काही नवीन करण्याचं ट्राय केलं, तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये खूप जास्त चेंज होतो. त्यानंतरची हॅबिट जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे प्लॅनिंग. आता कुठल्याही गोष्टीचं जर नियोजन असलं ना, तर ती गोष्ट खूप छान स्मूथली होऊन जाते. आता ती कशाचीसुद्धा प्लॅनिंग असो, एखाद्या मोठ्या कामाची प्लॅनिंग असो किंवा आपल्या घरातल्या छोट्या-छोट्या कामांची प्लॅनिंग असो, आपल्या स्वयंपाकाची प्लॅनिंग असो किंवा आपल्या भविष्याची प्लॅनिंग असो, सगळ्या गोष्टी जर आपण प्लॅन करून ठेवल्या, असं मुळीच नाही की त्या गोष्टी प्लॅन केलेल्या या सक्सेसच होतात. बट प्लॅनिंग करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. खरं सांगायचं झालं तर कॉलेज लाईफपासूनच मला डायरी आणि पेन त्याच्यावरती माझ्या गोष्टी लिहायची सवय आहे आणि त्याच्यानंतर मी लग्न झाल्यानंतरसुद्धा या गोष्टी कंटिन्यू केल्या काही दिवस, पण नंतर मध्ये स्किप केलेल्या होत्या. बट आता मी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे कारण कामे वाढली आहे आणि कामासाठी प्लॅनिंग जर आपण केली तर कामे हे व्यवस्थित वेळेवर पूर्ण होतात. आता मी क्लासेस वगैरे करते आणि घरामधली जी सगळी कामे असतात किंवा अद्विकचं किंवा यूट्यूब, आता नवीन यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळ लागतो आणि सगळ्यांना वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी प्लॅनिंग ही जास्त महत्त्वाची असते. त्याच्यामुळं प्लॅनिंग ही आपल्या लाईफमध्ये ॲड केली पाहिजे आपण.
आपल्याला इतकी कामं असतात ना, की मुले शाळेतून आल्यावरसुद्धा ही कामे पडली आहे, ती कामे पडली आहे. त्याच्यामुळं आपल्याला इच्छा असूनसुद्धा आपण मुलांसोबत खेळू शकत नाही. मुलांना आपण वेळच देत नाही. म्हणूनच आपल्या मनाला सांगावं लागतं, की नाही 10 मिनिट तरी आपण मुलांना दिलेच पाहिजे. आणि मूल हे लहान आहे आणि लहान असेपर्यंतच ते आपल्याशी जास्त अटॅच असतं आणि जास्त आपल्यासोबत इन्व्हॉल्व होतं. या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना जास्त आनंद देऊन जातात आणि त्यांचा आनंद हा आपला आनंद असतो. तुम्हीसुद्धा हे ऑब्झर्व केलेलं असेल, की घरामधले जे टॉयज असतात, मुलं ते कंटाळून जातात, बोर होतात. पण तेच टॉय घेऊन जर आपण त्यांच्यासोबत खेळलो, इंटरेस्ट घेऊन खेळलो, तर त्याच टॉयसोबत ते सुद्धा आनंदाने खेळतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो टेक केअर. बाय.